हॅलो मुलांनो, मी मंथनची मानसी ताई. आपल्या दोस्ती गणित व भाषेची प्रकल्पातनं दर शुक्रवारी आम्ही तुम्हाला गोष्ट पाठवत असतो. एखादी गोष्ट किंवा अगदी तुमच्या अभ्यासातल्या टेक्स्टबुक मधला एखादा पॅराग्राफ वाचताना किंवा ऐकताना आपल्याला त्याचं नीट आकलन झालंय की नाही, म्हणजे कॉम्प्रिहेंड झालंय की नाही, हे समजण्यासाठी 4 प्रोसेसेस आवश्यक असतात. आज त्याबद्दल मी बोलणार आहे. त्यातली पहिली आहे व्हिज्युअलायझेशन, म्हणजेच कल्पना करणं. दुसरी आहे व्होकॅब्युलरी, म्हणजे शब्दसंग्रह. तिसरी आहे कनेक्ट अँड कोरिलेट आणि चौथी आहे क्वेश्चनिंग. आज आपण त्यातल्या पहिल्या मुद्द्याबद्दल बोलूया, म्हणजेच व्हिज्युअलायझेशनवर बोलूया. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला इमॅजिन करायचे जे तुम्ही वाचताय किंवा ऐकताय. समजा मी असं म्हटलं, एक घनदाट जंगल होतं, तर माझ्या डोळ्यासमोर काय येईल? घनदाट या शब्दाचा अर्थ मला माहिती असेल तर मला कळेल की मला सूर्यप्रकाशही दिसू शकत नाही, इतकी दाट झाडी माझ्या डोळ्यासमोर येईल. थोडंसं अंधारलेलं वातावरण असेल कारण सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाहीये. तर हे झालं व्हिज्युअलायझेशन किंवा इमॅजिनेशन. आपल्या प्रकल्पातल्याच गवताचं पातं या कथेतला हा ऑडिओ आपण ऐकूया. हे ऐकताना तुम्ही इमॅजिन करण्याचा, म्हणजे जे ऐकता आहे ते डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. गोष्टीचं नाव आहे गवताचं पातं. ही गोष्ट आहे रानमाळावर उगवलेल्या एका छोट्याशा गवताच्या पात्याची. खूप खूप दूर एका रानमाळावर एके वर्षी सोसाट्याचा वारा सुटला. काळे ढग दाटून आले आणि मग खूप खूप पाऊस पडला. इतका पाऊस त्या रानमाळाने याआधी कधीच पाहिला नव्हता. सलग 2 दिवस तो असा काही कोसळला की रानमाळ अगदी गारठून गेलं होतं. रानमाळावरची झाडं, झुडपं, मोठी फुलं, छोटं गवत फूल सगळीच एकमेकात कुजबुजू लागली होती की पाऊस थांबणार तरी कधी. पण तिसरा दिवस उजाडला तो लख्ख सूर्यप्रकाशाचा. काळे ढग निघून गेले आणि रानमाळावरची ओली झालेली पानं उन्हात चमकू लागली. रानमाळालाही त्या उन्हाने जरा उत्साह आला. ऐकलात? डोळ्यासमोर काय काय आलं? रानमाळ या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर तो माहीत करून घेतला की रानमाळही तुम्हाला दिसायला लागेल. आणि काय काय डोळ्यासमोर आलं? काळे ढग आले असतील, पाऊस आला असेल, इतका पाऊस की थोड्या अंतरावरचं दिसत नाहीये, झाडं, झुडपं, छोटी गवत फुलं, या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर आल्या असतील. पाऊस थांबल्यावरचं ऊन, काळे ढग जाऊन निळं आकाश, त्यातले पांढरे ढग, असंही काय काय दिसलं असेल. पण व्हिज्युअलायझेशन किंवा इमॅजिनेशन मध्ये फक्त बघणं अपेक्षित नाहीये, तर सोसाट्याचा वारा म्हटल्यावर त्या वाऱ्याचा स्पर्श आणि आवाज आपल्याला जाणवला का? पाऊस पडल्यावर येणारा मातीचा गंध आपल्याला जाणवला का? तो वास आपल्याला आला का? इमॅजिनेशन मध्ये फक्त डोळ्यांनीच नाही तर आवाज, वास आणि त्याच्याबरोबर स्पर्श या सगळ्या अंगांनी सुद्धा आपण ती गोष्ट ऐकायची किंवा वाचायची असते. या आठवड्यात पाठवलेली गोष्ट, गुप्त संदेश किंवा येत्या आठवड्यात येणारी गोष्ट किंवा अगदी तुमच्या अभ्यासक्रमातल्या टेक्स्टबुक मधला एखादा उतारा वाचा आणि या पद्धतीने इमॅजिन करा. यात तुम्हाला काही अडचणी आल्या तर आम्हाला नक्की संपर्क करा.